पाथर्डी आणि शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। टोळीकडून तिसगाव तालुका पाथर्डी येथील वृद्धाच्या खुनासह इतर 14 गुन्हे उघडकीस। पाथर्डी आणि शेवगाव परिसरातील मोठी घटना। बाळासाहेब मच्छिंद्र ससाणे फिर्यादी हे त्यांचे राहत्या घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपितांनी त्यांच्या गोठ्यातील शेळ्या आणि कोंबड्या चोरी करत असताना मयत मच्छिंद्र ससाणे यांनी आरोपीस प्रतिकार केला म्हणून अनोळखी आरोपींनी मयताच्या डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले आहे। याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना खुनासह जबरी चोरीचे गंभीर गुन्ह्याचा तपास समांतर करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणले असता या पथकांना भेट देऊन साक्षीदारांकडे विचारपूस करून आरोपी हे मोटारसायकलवर आल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानंतर तपास पथकानं घटना ठिकाणच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून तिसगाव पासून अहमदनगर, मिरी, शेवगाव आणि पाथर्डी अशा रोडच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। तसेच घटना घडलेल्या वेळेपासून तांत्रिक विश्लेषण करून 3 मोटारसायकलवरून 10 आरोपी तिसगाव पाथर्डी रोडने गेल्याचं तपासात निष्पन्न केलं। सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसमांचे फोटो गुप्त बातमीदारांना पाठवून गुन्हा करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात आली होती। ओळख पटवण्यात आलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून गुन्ह्यातील आरोपी हे वाकळे वस्ती माळीबाभुळगाव परिसरात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आरोपीबाबत घेण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकानं वाकळे वस्ती येथे जाऊन खात्री करता एका पालाजवळ 8 ते 10 इसम बसलेले दिसले। पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले। पथकाने त्यांपैकी 6 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचं नाव उमेश रोशन भोसले, दौलत शुकनाशा काळे, सिसम वैभव काळे, शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले, आकाश उर्फ फैयाज शेरू उर्फ लोल्या काळे, विधी संघर्षित बालक, वय वर्ष 14 असे सांगितले आहे। त्यांच्याकडे वर नमूद गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे सेशन उर्फ बल्लू रायभान भोसले, बेऱ्या रायभान भोसले, आजा उर्फ बेडरुल सुरेश भोसले, लोल्या उर्फ शेरू सुकनाशा काळे यांच्यासह पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे श्री मच्छिंद्र ससाणे हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इसमांनी येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून त्यांचे घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळून नेलेल्या होत्या। परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। सदरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती। घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि त्यांच्या सोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा जवळपास साधारण एक पाथर्डीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साकेगाव, तसेच दौलत सुकनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 5 मेजर व 1 अल्पवयीन अशा 6 इसमांना ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। परंतु पाथर्डी आणि शेवगाव परिसरामध्ये मागील 3 ते 4 महिन्यामध्ये एक एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कड्या लावून त्यांना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटल्याबाबत
एकूण 7 ते 8 गुन्हे मागील 4 महिन्यामध्ये दाखल होते. त्या सर्व गुन्ह्यांची कबुली या अटक आरोपितांनी दिलेली आहे. साधारण एकूण 7 दरोड्याचे गुन्हे, 5 घरफोडीचे आणि 1 चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे. त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील. या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे.